झोप आणि डोळे यांचा थेट संबंध आहे. जेव्हा डोळे मिटतात तेव्हा प्रकाशाची वाट बंद होते आणि हळूहळू शरीर झोपेत लीन होतं. या झोपेचे दोन प्रकार मानले जातात, NREM आणि REM. NREM म्हणजे नॉन रॅपिड आईज मुवमेंट आणि REM म्हणजे रॅपिड आईज मुवमेंट. NREM परत त्याचे 3 स्टेजेस असतात. सुरुवात NREMच्या पहिल्या स्टेजने होते. हळूहळू तुम्ही झोपेत जाता, तुमचे स्नायू शिथिल होतात, तुमच्या हृदयाची ठोके हळूहळू मंदावतात. मग तुम्ही दुसऱ्या स्टेजला जाता, मग तिसऱ्या स्टेजला जाता. त्यावेळी जेव्हा म्हणजे ECG घेतात, म्हणजे जे स्लीप ते शास्त्रज्ञ आहेत, तेव्हा झटके लागलेले दिसतात मेंदूला. त्यावेळी काय करतो मेंदू, तर एका लायब्ररियनचं काम करत असतो. म्हणजे दिवसभरात तुम्ही केलेल्या कामाची तो उजळणी करतो, केलेल्या कामाचं छाननी करतो आणि आठवणींच्या फळ्यांवर त्यांची मांडणी करतो. म्हणजे तुमची मेमरी तो रिकवर करत असतो, मेमरी साठवत असतो. त्यामुळे झोप किती महत्त्वाची आहे ती तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर तो REM मध्ये जातो. REM मध्ये त्याला स्वप्न पडायला लागतात, म्हणून रॅपिड आईज मुवमेंट म्हणतात. यावेळी डोळे जोरजोरात धरायला लागतात, बंद पापण्याआड जोरजोरात डोळे हलतात. कारण त्यावेळी तो जे कल्पनेने बघत असतो, जे स्वप्नांचं जग बघत असतो, त्याच्याकडे तो बघत असतो. त्यामुळे तो त्याचे डोळे जोरात फिरत असतात. कारण आणि त्यावेळी मेंदू, जेव्हा तुम्ही जागेपणी जेवढे ॲक्टिव्ह असतो मेंदू, तेवढाच त्यावेळी ॲक्टिव्ह असतो. आणि पुन्हा मग NREM स्टेज सुरू होतं, पुन्हा REM स्टेज होतं. जर REM मधून तुम्हाला जाग आली तर नकारात्मक तुमचे भाव असतात असं समजलं जातं. पण NREM मध्ये जर तुम्ही उठलात तर तुम्ही सकारात्मक भावाने उठता असं. त्यामुळे तुम्हाला ह्या दोन्ही प्रकारच्या झोपा गरजेच्याच आहेत, पण गाढ झोप आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुमची मेंदूची मेमरी रिकव्हरी होते, तुमची प्रतिकारशक्ती वाढते, तुमची चयापचय क्रिया चांगली होते. त्यामुळे हे REM NREM सांभाळणं खूप गरजेचं आहे. कारण ॲडल्ट म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत, मोठ्या प्रौढ माणसांपर्यंत झोपेचं जे तंत्र आहे, म्हणजे झोपेची तास वाढत गेले जातात आणि प्रौढाला किमान 7 तासाची झोप गरजेचीच आहे. तर ती प्रत्येकाला मिळेल अशी बघा. आता पुढील गाणं घेऊन येत आहे. रूप देखणे बघून नयन हे सुखावले, घेऊन नवीन स्वप्न नेत्र हे विसावले. हे स्वप्नाळू गीत सादर करीत आहेत सुरेल गाळ्याचे गायक अशोक शिंदेजी. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. हिमवर्षावातही कांती तव पाहुनी. ला 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 ला. हिमवर्षावातही कांती तव पाहुनी. तारका नभातल्या टोपल्या मनातुनी. ओघळले हिम तुषार गालावर थांबले.
तुषार गालावर थांबले नाकळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले न मी तुला हो 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 ला 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 मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी पाहिले तू तुला आरशात जाक्षणी रूप देखणे बघून नयन हे सुखावले बघून नयन हे सुखावले नाकळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले न मी तुला तू मला न पाहिले नाकळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले न मी तुला तू मला न पाहिले खूप सुरेख, खूप सुरेख. थँक्यू थँक्यू